चल मला सांगायचं नाही जेवतच नाही खरं जेवत नाही मी जेवली ना जा उठ जा जेवायला बस मटण खाल्ल्याशिवाय मी मला न सांगता कसं काय जेवले मग तू. तर नमस्कार मंडळी, आज एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय आणि त्या व्हिडिओमध्ये असं झालंय की आमच्या दोघांची भांडणं म्हणजे माझ्या बायकोची भांडणं कशा पायी झाली ही तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही की नेमकं चुकी कोणाची आहे, खरं कोण आहे खोटं कोण, म्हणजे चुकी कोणाची नेमकं हे तुम्हाला कळून जाईल यात. आणि तुम्हाला काय वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की कुणाचं चुकतंय नेमकं. व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला काय कळणार नाही. व्हिडिओ माझ्या पूर्ण बोलण्याकडे लक्ष देऊन ऐका आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा नेमकं चुकी कुणाची आहे. कमेंट सेक्शनमध्ये बिना कमेंट करता कोणी जाऊ नका, म्हणजे जेणेकरून चुकी कुणाची आहे ही कळायला पाहिजे असंच मला वाटतंय. चला भेटूया व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा आहे की आता सध्या तर मी काल रात्रीपासून जेवलो नाही, कारण काल होता मटण घरात आणि त्याच्यानंतर सगळे जेवले, पण मटण असल्यामुळं मोनाली आहे ना, मोनाली जेवलीच नाही. मग मी त्यावेळेस काय केलं, मी वर गेलो, दुकानातनं वर गेल्यानंतर सगळी जेवणाची तयारी झालेली होती आणि जेवणाची तयारी झाल्यानंतर ही मी जाईपर्यंत तिथं बेडवर बसली होती आणि जेवत बसली होती. मी हुडाकलं तिकडे इकडं सगळ्या रूममध्ये, वहिनींच्या रूममध्ये इकडं तिकडं हुडाकलं, नव्हतीच तिथं. मग आमच्या रूममध्ये गेलो आणि तिथं बसली होती बेडवर आणि जेवत बसली होती. प्लेटमध्ये भात घेऊन बसला होता, व्हेज बिर्याणी घेऊन बसली होती खात. मग मी म्हणलं मला सोडून कसं काय जेवलीस? मग ती बोलली नाही मला भुका लागल्या होत्या. मग रोज काय लागत नाही त्या म्हणून मी विचारलं, ही सगळ्या गोष्टी विचारल्या पण ते सांगायला तयार नाही. मग नाही म्हणली. मग मला कळून चुकलं की बाबा ही मी मटण खाऊ बिऊ घाललं म्हणून ती जेवली नाही, आधी जेवून बसली. पण मला ही कळत नाही, हिला कसं समजत नाही की बाबा आपण नवरा आल्याशिवाय आपण जेवत नाही तर का जेवायचं आज लवकर, भूक लागली म्हणून. जेव्हा पण भूक लागू द्या त्या टायमाला ही काय करायची, मी येईपर्यंत वाट बघायची. मी 100 वेळा तिला म्हणत होतो की माझी वाट बघत जाऊ नको, काम कमी जास्त असतं करतं दुकानात, त्याच्यामुळं तू काय करत जा, तुझं तू जेवून घेत जा, माझ्या जेवणाचा विचार करत जाऊन तुझं तू जेवत जा, माझं टायमिंग टेबल नसतं. तरी पण मी वेळ काढला, कस्टमर वगैरे नसली की पाडदेशी जाऊन मग तिच्यासोबत जेवत होतो. पण काल तिनं असं केलं की ती मटण खाऊ घालेल म्हणून ती आधीच जेवली. मग माझ्यासमोर जेवा लागली. म्हणली, मग परत मी म्हणलं तू का जेवली आधी? मग नाही म्हणली मला भूक लागली होती, हे सगळं तुम्हाला सांगितलंच की आता. मग मला आला राग. त्यात राग कसा म्हणजे कसं माहीत आहे का, आपलं सांगणं ऐक. मी आता तिच्या तब्येतीसाठी मी सगळं करतोय, पण तिला ही कळायला पाहिजे ना की मी तिच्यासाठी करतोय सगळं. तिची तब्येत आज जवळजवळ 4 ते 5 वर्ष झाली लग्नाला, पण अजूनपर्यंत ती तशीच आहे, तिचं वजनच वाढत नव्हतं. आत्ताशी ह्या मागच्या महिन्यापासून 1 किलो 1.5 किलो वाढलेलं आहे. मग मी काय म्हणलं, बाबा तू जेवत जा, भरपूर जेवण करत जा, पण ती ऐकायलाच तयार नाही, खातच नाही. मग ह्याला काय करायचं? मग मारून पण चालत नाही. मग तसं मारलं तर मग एका रट्ट्यात ती बेशुद्ध पडेल असं मारू शकतो मी. आपण असतानाच एक गावठी, ती पण गावठीच आहे सोडा. पण कसं आहे माहिती आहे का, आपल्याला ती पटत नाही, तसलं धिंगाणा करायचं आपल्याला पटत नाही ना, कधी मारून शिव्या देऊ वाटत नाही, त्या काय नाही, त्या पण समजून घ्यायची गोष्ट. मी समजतो म्हणून हे सगळं चाललंय, नाहीतर मग काय संसाराचा विस्कळीत झाला असता सगळा. आधीच इस्तू लागलेला आहे संसाराने, त्यात माझी जिंदगी खराब झालेली आहे आणि त्यात हिची नाटकं म्हणल्यावर ही कोण सोसायचं असं. उद्या समजा एखाद्या वेळेस दवाखान्याला एखादं काय झालं चुकून, ताकद कमी असते दवाखान्यात, डॉक्टर म्हणणार काय हिला ताकदच नाही, आम्ही काय करू शकत नाही, असं म्हणल्यावर काय करू? म्हणजे मी जेवढं आत्तापर्यंत कमवले, माझं साम्राज्य मी बनवलं होतं, थोडंफार
माझ्या ऐपतीनुसार मी थोडंफार जे साम्राज्य बनवलं होतं, म्हणजे ती सगळं जेवढं आहे ना ते सगळं मग तिथं दवाखान्यात भरती करावं लागतंय. कसं आहे माहिती आहे का, एक मराठी मुलगा एवढ्या लांब बाहेर कमवायला आले म्हणल्यावर तो काळजी करतो प्रत्येक आपल्या गोष्टीची, की बाबा आपल्या बायकोला व्यवस्थित, आपली बायको धष्टपुष्ट राहावं, सगळं व्यवस्थित राहावं. पण ही तयारच नव्हती. मी ही सगळं सांगावं म्हणलं ना, ते ऐकत नाही ऐकत असलं काय. मग माझं डोकं फिरलं. मी म्हणलं तू मटण खाल्ल्याशिवाय मी जेवणारच नाही, आमरण उपोषण, जा तिकडे म्हणलं. मग आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघा ही. मग ही पूर्ण म्हणजे कसं तासभर अर्धा तासभर मला पिडली की बाबा जेवायला चला, जेवायला चला, चला की उठा, जेवा नाहीतर मी रडते बघा. रड म्हणलं, मग रडा लागली. मग हे सगळं होताना हे बघ म्हणलं तू जेवणार आहेस का नाही, मी तुला मटण खाल्ल्याशिवाय मी जेवणारच नाही म्हणलं, मी तुला मटण खाऊ घातल्याशिवाय मी जेवणारच नाही म्हणलं. तसं म्हणल्यानंतर मग रडा लागली. बस रड म्हणलं. मग मला काय, मी एवढं कशाला नकरच सोसू, मला पण राग आहे ना. मी माझ्या मनात जेवढं दुःख आहे ती सगळं सोडून सुद्धा हिला एवढं प्रेम करतो, तरी पण तिला काय नाही. मग म्हणजे गोष्ट सांगितलेली पडदेशी ऐकायची असते ना. विषय असा झाला, मग मी हिला एवढं प्रेम करून ही का असं करते, होय तुझे एवढं लाड करू अर्थच नाही. मग मी काय केलं, मी म्हटलं जेवत नाही चा. मग 10-15 मिनिट तिथंच मी बसलो मोबाईलमध्ये, तिचा व्हिडिओच काढत होतो, पण ती ऐकायला तयार नव्हती तरी पण. मग मी जाऊ दे म्हणलं. मग मी म्हटलं तू मटण खाल्लीस तर जेवणार, नाही तर मी उपोषण करणार आहे, संपला विषय, मी जेवत नाही. तू बस बोंबलं तसं, जेव ना तर सोड, मला काय देणं घेणं नाही, मी विचारच करणार नाही तुझा म्हणून. मग मी काय केलं माहीत आहे का, काल म्हणजे त्या टायमापासून आजपर्यंत आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 24 तास झालं फक्त पाणी पितोय. पण हिला काय कळना, जाऊन बसते त्या खोपाड्यात एका रूममध्ये पडती, तिथं म्हणजे जिथं आमची रूम होती पहिला तिथं झोपती. मग हिला कळायला पाहिजे ना की बाबा आपण खायला पाहिजे, आपण जेवायला पाहिजे. आता ते कालचं मटण काय ते राहिलं नाही, सोडा, आता विषय संपला. पण हिला कळालं. माझं डोकं फिरलं जेव्हापासून ती नाही म्हणली ना, तेव्हापासून माझं डोकं झालं. बरं बाबा होय म्हणून ती जर बसली असती ताटावर तर एखादा पीस खाल्ला ना खाल्ला केली असती तरी पण मी जेवलो असतो. मी 24 तास झाला आजच्याला, मी अजून पोटात माझा असा कण गेला नाही, ना चहा पिल नाही ना काय नाही, फक्त पाणी. पाण्यावर मी काल रात्रीपासून आज रात्रीपर्यंत अजून पण आज पण म्हणलं, वहिनी म्हणत होत्या स्वयंपाक बनवायचा का नाही, मी नाही म्हणलं, माझं बनवूच नका. मग चला म्हणून मग आत्ता म्हणलं चला व्हिडिओ बनवूया आणि लोकांना सांगूया की अशा पद्धतीचं फॅमिलीमध्ये मॅटर होत असतील. म्हणजे नवरा बायकोंची वादविवाद अशा बारक्या कारणापासून चालू होती. वेगळं म्हणजे नवरा बायको वेगळं व्हायचं कारण हीच असतं जास्त करून. अशा पद्धतीचे वेगवेगळे असतात, पर्सनली असतात किंवा वेगवेगळे असतात कारणं, पण आमची कारणं ही आहेत. मला हीच पटत नाही, ती जेवत नाही का. अरे खायचं, खाऊन पिऊन निवांत राहा. मग हिला कोण म्हणलंय का बाबा, कोण दावा असं म्हणजे कोण काहीच म्हणत नाही. इथं सगळं मोकळं असतं, मालक मालकीन इतकं चांगलं आहे ती की विचारू नका तेवढं. पण हिला ती खायचंच नाही ना. अहो 2 दिवसाड आमच्यात अंडी मटण काय ना काय असतंच, मग काय ना काय असतंच. आणि असं नाही की बाबा तू एवढंच खा, तू तेवढंच खा, तुझं एवढंच बनवलंय तेवढंच बनव, असं काय नाही. तुला खायचं तेवढं खा, विषय संपला. माझं वजन इथं आल्यावर 60 होतं, आता झालं 75-76. इकडे तर बघा कृष्णा, बोला की
जेवताना जेवायचं मटण सगळ्याबरोबर पोट भरून जेवले. काय कसं नाही मला काय सांगतेस तुला कोण सांगितलं जेवायला मग भूक लागली जेवले. भूक लागली म्हणजे मला सोडून का जेवली मग सोडून जेवलं पंचायत पुन्हा थांबल्यावर पंचायत तुला जेवायला येत नाही का म्हणताय थांबल्यावर आता जेवली तर मला तुम्ही जेवले करू काय मी जेवण सोडू का उद्यापासून हां सोडू का जेवण मी जेवतच नाही का रड की मग मला काय सांगतेस रड डोळ्यातनं पाणी यायला पाहिजे चल मला सांगायचं नाही जेवतच नाही खरं जेवत नाही मी जेवली ना संपलं विषय. जा उठून जा जेवायला बस मी जेवले म्हणलं ना मटण खाल्ल्याशिवाय मी मला न सांगता कसं काय जेवले मग तू मला न सांगता का जेवले मटण खाऊ घालतो मग जेवले का नाटकं गेली का मग नाटकं काय गेली भूक लागली होती तुला रोज लागत नाही भूक 10 वाजल्या तरी पण हा मग आधी नाटकं कशाला करायचं जाऊन तिथं मटणाचं पीस खायला चालू केल्याशिवाय मी उठणार नाही नाहीतर मी जेवणार नाही संपला विषय सांगितलं एकदा विषय त्याच्यावरच मी काय मला जेवू घालायचं असलं तर जाऊन मटण चुपचाप खात बसायचं 3-4 पीस खायचे आज त्या दिवशी 2 झालते पटलं तर जा नसलं तर बस तुझी तू उघडून जा माझी मी येतो मला काळजी आहे मला पण भूक लागलेली असते मला पण काळजी तू जाऊन जेवल्याशिवाय येणार नाही काय नाटकं करायच्या आधीच काय उपयोग नाही जाऊन आताबद्दल खाल्ले असते 2-4 पीस हे बघ मी बोललो विषय संपलो हम खडे सरकार से बडे बात करतो नवऱ्याला विचारच नाही दुसरं काय समजलं हां विचारच लागते मी का तुला तंबाखू खा म्हणालो का मग मटण खा म्हणालो याच्यावर जा नीट हसायचं आणि हसत जायचं हे पण कंडिशन आहे तरच उठणार आहे नाहीतर गेलं आमरण उपोषण जेवणारच नाही बघायचं असलं ते पण करून बघ येडाय का इथं सांगायला नाटकं
यायच्या आधी जेवून बसले अजून फरक लपून जेवायला इकडे नाटकं करायला. डोळ्यांना पाणी तरी येते का तोंड घेऊन तुझं. मला उशीर व्हायला जेवायला. तुला आता सांगवलंय. नसलं सरळ सांग मी जेवत नाही म्हणलं मी जातो उठून. आता मी फिरायला तिकडं. आता सांगतो सांग जेवणार आहे का नाही. अय शंभोड शंभोड ती रडून बिडून काय फायदा होणार नाही. तर काय तुझं घर नाही. रडल्यावर आई बी ऐकायला आई मावर आहे. माझ्या तब्येतीसाठी साठी सांगालोय वे मी. नाटकं कर देऊ ग. यायच्या आधी जेवण मोकळं होते. रोज का जेवत नाहीस मग. याच्या आधी जेवायचं. पट्ट दिशी सांग मला जायचं बाहेर. जातो माझ्या मनात नाही ना जेवायचं. तुझ्या रडण्यानं मला काय फरक पडत नाही. काय तू रडताना मला काय व्हावं तेवढं. पट्ट दिशी सांग मला. नको मसमस करू नको. कळलं का. रडाची फगाची मला असली नाटकं चालत नाही. ती पट्ट दिशी सांगायचं जेवणार आहे का नाही एवढं सांग मला. पट्ट दिशी सांग. माझी वाट बघतो पुढचे काय करायचं मला. समजलं. तुझे तू जेव. तुझे तू काय करायचं कर. परत नाही मला काय देणं घेणं नाही परत. सांग लवकर. जेवणार आहे का नाही. जातो बघा इकडं सांगालोय. मला रस्ता आहे इकडं. ए शंभोड तसंच बसतो. नाही ते नाटकं उगं बिनकामाची. काय सांगवलंय.